स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करता येईल? मग योगा म्हणजे प्रत्येकाचा तो किंवा कदाचित प्रोफेशनल हेल्प तुम्ही घेऊ शकता, की कोणाकडे मानसशास्त्रज्ञाला भेटलो. योगा करू शकता, व्यायामाने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपण आतापर्यंत 100% डाएटवर बद्दल बोलतोय, पण त्याला व्यायामाची जोड किती आवश्यक असते आणि तुझ्या बाबतीत तू काय एक्सपिरियन्स सांगशील? म्हणजे व्यायामाचा तुला किती फायदा झाला या सगळ्या वजन कमी करण्याच्या प्रवासात? हो. व्यायाम मी तसा आधीपासून करत होतो. मी धावायचा व्यायाम करायचो आणि क्रिकेट भरपूर खेळायचो 2 दिवस. त्यामुळे माझं ते रुटीन चालू होतं. पण मला असं वाटतं, म्हणजे मी काही जणांचा जेव्हा सल्ला घेतला आणि या प्रणिता मॅडमचा जो सल्ला घेतला, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की कॉम्बिनेशननी हे वर्क होतं. म्हणजे यांचं तत्व असं होतं की 70% डाएट, 30% व्यायाम आणि त्यांनी जोरात चालण्याचा, म्हणजे मी आत्ता हे घड्याळ पण घातलंय. मी हे घड्याळ मुद्दामून घेतलं, ह्याच्यात GPS आहे आणि ह्याच्यात हार्ट रेट मोजला जातो. म्हणजे सगळ्याच घड्याळांमध्ये तो मोजला जातो, पण मला ते माहिती नव्हतं. मी ते जेव्हा इंटरनेटवर सर्च केलं की किती चाललं पाहिजे, तर समजा आपला 72 ठोके हे मिनिटाचे आपलं समजा हार्ट रेट आहे, तर तो 140 पर्यंत तुमचा गेला पाहिजे, इतक्या जोरात चाललं पाहिजे, तर त्याचा फायदा आहे. आणि हे साधारण 45 मिनिट, म्हणजे 45 मिनिटं 140 नको, पण जास्तीत जास्त काळ तो 140च्या आसपास, 120, 140च्या दरम्यान असला पाहिजे. सुरुवातीला तो कमी असेल, हळूहळू वाढत जाईल, हळूहळू कमी होत जाईल. या ह्याच्यात चाललं पाहिजे. म्हणजे नुसतं चालणं, लोकं असं निवांत गप्पा मारतात, मी असं बाबा नाही. एक 15-20 मिनिटं हां, चक्कर चाललो, मारतो. मस्त चाललो, काय वॉक घेतला, नाहीये त्याचा काही फायदा. या गतीने, म्हणजे कमीत कमी, म्हणजे समजा आपण 3 किलोमीटर समजा आपण चालतोय, तर अर्ध्या तासात 3 किलोमीटर कसं चालता येईल, ह्याचा विचार केला पाहिजे. हे नुसतं 3 किलोमीटर चाललो, ह्याच्यापेक्षा ते किती वेळात चाललो ह्याला हे पण महत्व. महत्वाचं आहे. म्हणजे किंवा स्टेप्स मोजतात, पण नुसतं स्टेप्सचा पण नाही फायदा, की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त स्टेप्स होत आहेत का, हे बघितलं पाहिजे. कारण तुमच्या साधं गणित आहे, म्हणजे हे पुन्हा वाचून तज्ज्ञांचंच म्हणणं आहे, की आपलं समजा 72 हा आपला काय हार्ट रेट असेल, तर जेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो तेव्हा तो साधारण डबल होतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतो. तर तेव्हा सुद्धा तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. त्याचंही प्रॅक्टिस आहे व्यायाम म्हणजे. बरं. कुठलाही मग. त्यामुळे तुमची बॉडी तेवढं प्रेशर हँडल करू हँडल शकते करता त्या आलं. मोमेंटला. एक्झॅक्टली. जी त्याच्यातून काही तुम्ही तरुण इमर्जन्सी हेल्प आहे ती मिळेपर्यंत. एक्झॅक्टली. तर साधारण अशा प्रकारचा व्यायाम तुम्ही केला पाहिजे आणि तो 45 मिनिटाला आहे. म्हणजे घाम तर येतोच तुम्हाला एवढं केल्यावरती. त्यामुळे घाम येईस्तोवर हे एक त्याचं आणखी घाम येईस्तोवर करा. दुसरं म्हणजे माझ्या अनुभवातून पुन्हा सांगेन मी, की मी त्याच्या आधी जिमला सुद्धा जायचो. तर लोकं खूप जिम करतात, पण तो मोनोटोनस व्यायाम आहे असं मला वाटतं. सराउंडिंग त्याचं सगळं एकच एक आहे, तिथेच तुम्ही ते करता. काही जणांना ते आवडतं, ते सूट होतात, त्यांनी तो करावा 100%. पण मला तो तेवढा हे वाटत नाही. त्यापेक्षा जेव्हा तुम्ही बाहेर फिरता, तर आपोआप तुमचे स्ट्रेस लेवल्स, तुम्ही 4 गोष्टी बघता, माणसं दिसतात, कोणतरी भेटतं, त्याच्याशी बोलता, थोडं सोशलायझेशन होतं, थोडं दिसतं काहीतरी आजूबाजूचं. म्हणजे त्यामुळे आपोआप तुम्ही वास्तवात पण राहता. कारण आता जे सगळे जॉब्स आहेत, ते इतके आपण सगळे कॉम्प्युटर, स्क्रीन, तेवढंच एक आपलं आयुष्य एवढंच असतं. तर याच्यामुळे आपोआप स्ट्रेस तुमचा कमी होतो. आपोआप गोष्टींचा फायदा, म्हणजे हे सगळे फायदे चालण्याचे किंवा सायकलिंग सुद्धा मी रेकमेंड करेन. कारण जे हळू करायचं, म्हणजे ज्याच्याने तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी खूप स्लोली दिसतात, ते व्यायाम चांगले असं मला वाटतं. सायकलिंगला मेडिटेशनच म्हणतात आणि ते मी स्वतः करतो, त्यामुळे मला ती आहे जाणवतं. मी पण चालण्याला मला तसं वाटतं आणि इव्हन आता मी डाएटला सुद्धा त्या लेवलवर आहे असं मला वाटायला लागले. कारण जसं आपण मनावर मेडिटेशनमध्ये फोकस करतो, तसं इथे खाण्यावर फोकस आहे पूर्ण. म्हणजे मी तो करायला शिकलो, की मी काय खाणार आहे, काय मला त्यातून मिळणार आहे आणि माझ्या शरीराचं त्यामुळे काय होणार आहे, ह्याचा एक विचार करायला तुम्ही लागता. तर तो फोकस तुमचा मग राहतो आणि मग तुमच्या बऱ्याचशा गोष्टी बाजूला जातात. मग हे नको, ह्याची काही गरजच नाहीये, असं व्हायला लागतं. ते माइंडफुल ईटिंग खूप गरजेचं आहे. माइंडफुल ईटिंग करावं आणि त्याला व्यायामाची जोड पाहिजे आणि तो मग तेही सुद्धा लाईफस्टाईलचा भाग तुमचा झाला पाहिजे.